नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पाना, अजामेळा पाप राशी, तोही नेला वैकुंठाशी. नामाची महिमा इतकी मोठी आहे. हो, सुभाषितकार म्हणतात, नाव घेणं, भगवंताचं नामस्मरण भजन करणं, याच्यापेक्षा मोठं काम जगामध्ये दुसरं कोणतंच नाही. सुभाषितकार सांगतात, शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नान आचरे. कामाला, कोणत्या कामाला किती महत्व द्यावं हे सांगितलं. कोणत्या कामाला किती महत्व. शतविहाय भोक्तव्यम, 100 कामं जरी असले कंडक्टर साहेब सोडून द्यायचे आणि आधी जेवण करायचं. माणसानं जेवण केलं पाहिजे. 100 कामं असू द्या, महिला मंडळी सोडून द्या. धुणं, भांडे, फरशी पुसणं, हो हे चालत राहणार आहे. जेवण करा. शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानाचरे. 100 कामं सोडून देऊन जेवण करावं, पण 1000 कामं टाकून आंघोळ करावी. आंघोळीचं एवढं महत्व. हो, शतविहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नान आचरे, लक्षविहाय दातव्यम. 1,00,000 कामं असले तरी दान केलं पाहिजे. हो, आज यायले तर घराला, उद्या यायलेत घराला, परवा यायलेत कोण, सप्त्याचे कमिटीवाले. पण आज देतो, उद्या देतो, आज देतो, उद्या देतो. जे काय द्यायचे ते द्या. 500 द्या, 1000 द्या, 2000 द्या, 4, 5, 10,000 काय द्यायचे ते एकदाच देऊन टाका, मोकळं व्हा. 1,00,000 कामं जरी असले तरी दान केलं पाहिजे. लक्ष विहाय दातव्यम. 100 कामं सोडून जेवण करा, 1000 कामं सोडून आंघोळ करा, 1,00,000 कामं सोडून दान करा. आणि त्याच्यानंतर सांगितलं, कोटी त्यक्त्वा हरी भजे. कोटी कोटी कामं सोडा तुमच्या मागचे, पण भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण. बरं, सुभाषितकारांना सांगितलं कोटी कामं सोडून द्या. खरंच कामं सोडायची गरज असते का हो भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी? कामं करत करत नामस्मरण होते. कामं करत करत. जनाबाई दळीत दळीत भगवंताचं नामस्मरण करत होती. जात्यावर दळण दळताना, दळण दळताना जनाबाईनं भगवंताचं नामस्मरण करावं. दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता. दळिता कांडिता, दळिता कांडिता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता. दळिता कांडिता, तुझं गाईन रे अनंता. घरातलं कोणतंही काम, स्वयंपाक करताना देखील भगवंताचं नामस्मरण करता येतं. आणि जर स्वयंपाक करताना, मावल्या हो ऐका महिला मंडळी, स्वयंपाक करताना सासूला, सुनला, एकमेकीला शिव्या श्राप देण्याच्या ऐवजी, लेकरायला शिव्या श्राप देण्याच्या ऐवजी, जर रामकृष्ण हरी, केशवा, माधवा, पांडुरंगा, विठ्ठला जर म्हणीत जर स्वयंपाक केला, तर ते स्वयंपाक साधा राहत नाही. तो महाप्रसाद बनतो. महाप्रसाद. हो, आणि ते महाप्रसाद खाऊ द्या तुमच्या लेकरानं, आणि मग त्यांचं तेज पहा. मग त्यांचं तेज पहा. तुम्ही म्हणता लेकरू माझं शिवायत द्यायले, अभ्यासच करीन, लाताच मारायले, त्याचाच परिणाम आहे ते. जे आपण अन्न खातो त्याचा परिणाम माणसाच्या बुद्धीवर, विकासावर होतो, चारित्र्यावर होतो. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. नामस्मरण करा. चला, आणि नाम कसंही घ्या, कसंही घ्या. सांकेत्यम परिहास्यम वा स्तोमम हेलनमेवा, वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघरम विदोह. कसंही घ्या. थट्टा करताना घ्या, चेष्टेनं घ्या, कोणाची अवहेलना करण्यासाठी, अपमान करण्यासाठी घ्या, कसंही घ्या. थट्टा मस्करी म्हणून घ्या. नाव कसंही जरी घेतलं तरी त्याचा परिणाम, ते फळ दिल्याशिवाय राहत नाही. मला एक सांगा, पेढा आहे, पेढा, पेढा कोणीकडून खाल्ला म्हणजे ते गोड लागणार? साखर आहे, साखर.
कोण्या बाजूनं खाली म्हणजे गोड लागेल ती? सर्वांगी गोड आहे ते, सर्वांगी. तसं भगवंताचं नाम आहे. तुम्ही कसंही घ्या, कसंही घ्या, हसताना घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, विनोद म्हणून घ्या, ते भगवंताचं नाम फळ दिल्याशिवाय राहत नाही. चला एकदा भजन